श्री स्वामी समर्थ. 15 जूनला सोमवती अमावस्या आहे आणि याच सोमवती अमावस्येने अधिक महिन्याची सांगता होणार आहे. अर्थात अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. आता अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात समाप्तीच्या दिवशी सोमवती अमावस्या आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. मग नक्की या दिवशी काय करायला पाहिजे, काय करू नये, त्याचबरोबर अधिक महिन्यात जे तुम्ही व्रतवैकल्य संकल्प जे काही घेतले असतील त्याची सांगता अशा प्रकारे या दिवशी करायची आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. अधिक महिन्याची जी सांगता आहे ती सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेनेच करायची आहे. पण आता या दिवशी सोमवती अमावस्यासुद्धा आलेली आहे, त्यामुळे तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू आणि महादेव यांची एकत्र पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे. धर्मसिंधू, स्कंदपुराण, पद्मपुराण या अनेक ग्रंथांमध्ये सोमवती अमावस्येचं महात्म्य वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच या सोमवती अमावस्येच्या दिवशी दान करणं, जप करणं, त्याचबरोबर पितृतर्पण करणं विशेष पुण्यदायी मानलं जातं. आता त्यातही अधिक महिन्याची समाप्ती या दिवशी असल्यामुळे ज्यांचे कुणाचे अधिक महिन्याचे व्रतवैकल्य असतील त्या सगळ्या व्रतवैकल्यांची सांगता या दिवशी होणार आहे. मुख्यत्वे करून ज्यांचे अधिक महिन्याचे वाण द्यायचं राहिलं आहे तर ते या दिवशी देऊ शकतात. 30+3 अर्थात 33 अनारसे किंवा 33 बत्तासे, मैसूर पाक, फळं या सगळ्यांचं दान तुम्ही या दिवशी करू शकता. आता ज्यांनी अधिक महिन्यात महिन्याभराचा उपवास केले होते किंवा महिन्याभराचा कुठला तरी संकल्प घेतला होता त्या संकल्पाची सांगता या शेवटच्या दिवशी मेहूण जेवायला घालून तुम्ही करू शकता. दान धर्म करून सांगता करू शकता. मुख्य म्हणजे अमावस्या तिथी जी आहे ती 14 तारखेला दुपारी 12:20 सुरू होणार आहे आणि 15 तारखेला सोमवारी सकाळी 8:24 असणार आहे. 15 तारखेला सकाळी लवकर उठावं, भगवान श्रीहरी विष्णू आणि महादेव यांची दोघांचीही साग्रसंगीत पूजा करावी. त्याचसोबत एक प्रार्थना नक्की करावी, ती म्हणजे हे परमेश्वर, अधिक मासातील माझ्या सर्व साधना तुला समर्पित असतो. ही भावना आणि ही श्रद्धा असायला हवी. अधिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असल्याने या काळात तुम्ही जे काही व्रत घेतले होते, विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा संकल्प असेल किंवा पुरुषोत्तम पठण करण्याचा संकल्प असेल, या सगळ्या गोष्टींची सांगता या दिवशी करायची आहे. सोमवार असल्यामुळे शिवलिंगावर अभिषेक करायला विसरायचं नाही. शिवलिंगावर पाणी, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. भगवान शिवशंकरांना बेलपत्र आणि पांढरे फूल अर्पण करायचं आहे. आता जेव्हा विष्णू आणि शिव यांची पूजा एकत्र करायची असते ना, तेव्हा आणखीन एक गोष्ट महत्त्वाची ठरते, ती म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजन करणं. कारण पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेव वास करतात. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात. त्यामुळे त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं, हळदी कुंकू वाहायचं, प्रदक्षिणा घालायची. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवमंत्राचा किंवा विष्णू मंत्राचा जप करणं या गोष्टींनी लाभ होतो. तिन्ही देवतांचं पूजन यामध्ये होतं. अमावस्या तिथीला दानाचं महत्त्व असतं तर ते तुम्हाला माहितीच आहे आणि अधिक महिन्याची सांगतासुद्धा दानधर्मानेच करायची असते. त्यामुळे तुमच्या ऐपतीप्रमाणे झेपेल त्याप्रमाणे तुम्ही अन्नदान, वस्त्रदान या गोष्टींचं दान या दिवशी अवश्य करावं. आता दानामध्ये तुम्ही वस्त्र देऊ शकता, गूळ, तांदूळ, तूप, फळ तुमच्या ऐपतीनुसार त्या वस्तू तुम्ही देऊ शकता गरजूंना. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं ना की 15 तारखेला काय करायचं आहे तर भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची पूजा करायची आहे. तुमच्या देवाऱ्यामध्ये पांडुरंगाची मूर्ती असते आणि महादेवांची छोटी पिंड असेल तर सकाळच्या पूजेमध्ये तुम्ही ती पूजा करणारच आहात. त्यानंतर जे कुठले पण तुमचे व्रत आहेत अधिक महिन्याचे त्याची सांगता या दिवशी करायची आहे. आणि जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचं किंवा हरिपाठ म्हणण्याचा असा काही नियम घेतला असेल तर या दिवशीसुद्धा त्या नियमांचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर दान या दिवशी करायचं आहे, जप या दिवशी करायचा आहे. अधिक महिना आहे, आत्मशुद्धी, जप, दान, भक्ती यांचा महिना मानला जातो. त्यांची सांगता सोमवती अमावस्येसारख्या पुण्यदायी तिथीने होत असल्याने या दिवशी स्नान, दान, जप, पितृस्मरण, शिव आणि विष्णुस्मरण, उपासना या आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व आहे. शास्त्रांचा हा दिवस केवळ धार्मिक कर्मकांडासाठी नसून आत्मपरीक्षण, क्षमायाचना, नवीन सकारात्मक संकल्प करण्यासाठीही उत्तम मानला गेला आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.
तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.